भाजप एक वेगळी यंत्रणा शिकार होते, त्यांना काही ठराविक नावं जी आहेत ती वगळायची आहेत का असं त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार हे काठावर पास झाले होते, आता ते अभ्यासक्रमात देखील काठावर पास झालेत का असा माझा सवाल आहे। रोहित पवार ज्या पद्धतीनं SIR ची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेवर तुम्ही शंका घेताय, जरा अभ्यास करा, निवडणूक आयोगाला जाऊन भेटा। प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार दिलेला आहे की आपण SIR मध्ये आपला BLA2 नेमू शकता। प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी, मग तो काँग्रेस असेल, उबाटा गट असेल, शरद पवार साहेबांचा गट असेल किंवा वंचित आघाडी असेल, प्रत्येक पक्षाला आपला BLA2 नेमता येतो आणि त्याच्या माध्यमातून SIR ची प्रक्रिया पूर्णपणे पार करता येते। आता रोहित पवारांकडे माणसंच उरलेली नाहीत, कारण ते त्यांच्या मतदारसंघात काठावर पास झालेत, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात ना बूथ प्रमुख आहेत, ना पन्ना प्रमुख आहेत, ना BLA2 आहेत, त्यामुळे त्यांची आता तिळपापड होते। परंतु काही काळजी करू नका, भारतीय जनता पार्टी अतिशय पारदर्शकपणे SIR ची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पाडते। त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्षाला प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार दिलाय, त्याचा वापर करून भारतीय जनता पार्टी SIR ची प्रक्रिया पूर्ण करते। रोहित पवार, तुमच्याकडे जर माणसंच शिल्लक नसतील तर तुम्ही काँग्रेसकडनं काही माणसं भाड्याने घ्या। आता काँग्रेसमध्ये फार लोक काय राहिलेले नाहीत, तरी देखील रोहित पवार येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये जाणार आहेत, त्यामुळे त्यांनी काँग्रेसने काही माणसं भाड्याने घ्यावीत आणि आपल्या मतदारसंघातली तरी SIR ची प्रक्रिया आपली माणसं देऊन पूर्ण करावी। मुंबई पोलिसांमध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना कोणाची या संदर्भात जो 4 वर्षापासूनचा खटला आहे त्याची सुनावणी आहे। संजय राऊतांनी अपेक्षा व्यक्त केली की आज तरी या सगळ्या संदर्भात निकाल लागेल आणि न्याय मिळेल। शिवसेना कोणाची याचा निकाल जनतेच्या कोर्टामध्ये लागलाय। शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला आणि महापालिकेच्या निवडणुकीला सांगितलंय, त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदेचीच आहे हे जनतेच्या कोर्टामध्ये स्पष्ट झाले। आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल, त्यावर जो निकाल यायचा तो येईल, पण जनतेच्या कोर्टामध्ये एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, हिंदुत्ववाद्यांची शिवसेना ही एकनाथजी शिंदेचीच आहे हे जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। संजय राऊतांचा उभाटा गट हा काँग्रेसचं लुगडं धुणारा, सोनिया गांधींची गुलामी करणारा आणि राहुल गांधींची चाकणी करणारा गट आहे, हे देखील महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। मुंबई पोलिसांमधले घोटाळा आहे तो उघडकीस आलेला आहे। बनावट पोलीस बनवून वेतन आहे ते घेतलेलं आहे, जवळपास 6,50,00,000 सगळी रक्कम आहे आणि या सगळ्या संदर्भ जो आहे ते 2019 आणि 20च्या काळामध्ये सगळा प्रकार समोर आलेला आहे। अतिशय गंभीर प्रकार आहे की अशा पद्धतीनं बनावट पोलीसगिरी करून 2019 आणि 2020 काळामध्ये जर का अशी लूट केली असेल तर या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय गांभीर्यानं कारवाई करतील। जो कोणी या प्रकरणामध्ये दोषी असेल त्याला शिक्षा होईल, कोणालाही सोडलं जाणार नाही। बीड मधला कायदा सुव्यवस्थेबाबतचा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न जो आहे थांबवला, असा एक व्हिडिओ जो आहे तो काँग्रेसने आता ट्विट केला। काँग्रेस म्हणते की सुनेत्रा पवार किती दिवस गुंगी गुडिया म्हणून काम करणार। गुंगी गुडिया कोण होतं हे UPAचं सरकार असताना बघितलंय, त्यामुळे काँग्रेसने इतरांवर टीका करू नये। सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत। गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षण काँग्रेसने करावं। काँग्रेसचं UPAचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं, कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान पद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच, राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता, अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला UPAच्या काळामध्ये होती। त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं। राज्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते मराठा आहेत, त्यामुळे एक उपमुख्यमंत्री OBC असलाच पाहिजे, आमच्यावर अन्याय होतोय असं वडेट्टीवार। विजय वडेट्टीवार, तुम्हाला OBCचं काहीही देणं घेणं नाही, उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना OBCचं राजकीय आरक्षण घालवणारे तुम्ही होतात। आज देवेंद्रजी फडणवीस हे OBCचं प्रतिनिधित्व करतात, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात आणि भारतीय जनता पार्टीचा DNAच OBCचा आहे, त्यामुळे अशा पद्धतीची काहीतरी वेगळी मागणी करून काही अर्थ त्याला उरत नाहीये। OBCचे गुन्हेगार कोण असतील तर काँग्रेस पक्ष आहे,
कारण काँग्रेसचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट विजय वडेट्टीवार यांनी केला होता. आज आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, छगन भुजबळ साहेब असतील, अतुल सावे असतील, असे जयकुमार गोरे असतील, अनेक ओबीसीचे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, जेवढे काँग्रेसच्या काळात देखील कधी नव्हते. हे विजय वडेट्टीवार यांनी एकदा बघितलं पाहिजे. रामभाऊ माळी या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना आज प्रशिक्षण आहे ते दिलं जाणार आहे. त्यामुळे टीका देखील आहे ते व्हायला सुरुवात झालेली आहे की एकनाथ शिंदेने ते भाजपमध्ये विलीन व्हावं. नाही, एकनाथ शिंदे यांचं पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे. उलट संजय राऊत हे काँग्रेसमध्ये स्वतःला विसर्जित करून घेत आहेत. खरं तर आवश्यकता असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला सुद्धा रामभाऊ माळगीमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. रामभाऊ माळगी ही काय राजकीय संस्था नाहीये. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये केलं जातं. त्यामुळं उद्या जर का उभाटा गटाला प्रशिक्षणाची गरज असेल, आणि आहेच, कारण ना उद्धवजींना पक्ष सांभाळता येतोय, ना आदित्य ठाकरेंना पक्ष सांभाळता येतोय, ना संजय राऊतांना पक्ष सांभाळता येतो, त्यांना आवश्यकता असेल तर रामभाऊ माळगीमध्ये उभाटा गटाला देखील प्रशिक्षण दिलं जाईल. बिहार पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपचं नाक कापलं गेलंय. प्रत्येक गोष्टीला डेडलाईन असते आणि भाजपची डेडलाईन जवळ आली आहे असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार, तुमची डेडलाईन जवळ आलेली आहे. तुम्ही काठावर विधानसभेच्या निवडणुकीला पास झालात. त्यामुळं जे काठावर पास झाले, जे ढकलपास झाले, त्यांनी मीरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांवर टीका करू नये. भारतीय जनता पार्टी लोकसभेला मेरिटमध्ये आली, विधानसभेला मेरिटमध्ये आली, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मेरिटमध्ये आली. त्यामुळे ढकलपास झालेल्या आणि काठावर पास झालेल्या रोहित पवारांनी मेरिटवर आलेल्या विद्यार्थ्यांवर टीका करायची नसते. एवढं शहाणपण रोहित पवारांनी बाळगायला पाहिजे.